कोकणात शिवसेनेची ताकद वाढली। निलेश सांबरे यांचा पक्षप्रवेश जनतेच्या विश्वासाचा नवा अध्याय। सेवाभावातून उभा राहिलेल्या नेतृत्वाचा शिवसेनेत दमदार प्रवेश। ठाण्यात पार पडला ऐतिहासिक सोहळा। सामाजिक चळवळीचे सशक्त नेतृत्व करणारे, जनतेच्या प्रश्नांसाठी झगडणारे आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात हजारो लोकांचं आयुष्य बदलणारे निलेश सांबरे यांनी आज शिवसेना पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केलाय। ठाणे येथील कियारा बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या ऐतिहासिक सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के व सचिव शिवसेना राम रेपाळे इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला। निलेश सांबरे हे नाव गेली 2 दशके कोकणातील 5ही जिल्ह्यात जनतेसाठी आधार बनले आहे। त्यांचं कार्य केवळ सामाजिक उपक्रमापुरतं मर्यादित न राहता ते एक व्यापक चळवळ बनलं आहे। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रात मूलभूत पातळीवर काम केले। आज त्यांच्या प्रयत्नातून 3 मोफत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, 10 इंग्रजी माध्यमांच्या मोफत शाळा, 25 मोफत आरोग्य रुग्णवाहिका सेवा, 28 मोफत आरोग्य केंद्र आणि 2000हून अधिक गावं गाठणाऱ्या शाखा कार्यरत आहे। या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत सेवा पोहोचवली आहे। हे सर्व कार्य केवळ सेवाभावातून घडलं आहे। कोणतीही सत्ता, पद किंवा राजकीय मदत न घेता समाजात परिवर्तन घडवणं हीच त्यांची खरी ओळख आहे। मात्र आज त्यांनी घेतलेल्या शिवसेना प्रवेश हा एका नव्या टप्प्याची सुरुवात आहे। शिवसेना पक्ष हा केवळ एक राजकीय संघटना नसून मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी आणि दुर्गम भागातील जनतेच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे। हाच विचार आणि मूल्य जपण्यासाठी निलेश सांबरे यांनी शिवसेना पक्षाचा स्वीकार केला। या प्रसंगी बोलताना निलेश सांबरे म्हणाले की मी राजकारणात प्रसिद्धीसाठी किंवा सत्तेसाठी आलो नाही। माझ्या सामाजिक व शैक्षणिक कामाला आता निर्णय प्रक्रियेतून अधिक बळ मिळावं हाच उद्देश आहे। आज मी जनतेच्या दारापर्यंत पोहोचलोय। आता त्यांचे प्रश्न शासनाच्या दारात नेऊन मांडण्यासाठी हा टप्पा गाठतो आहे। शिवसेना पक्ष म्हणजे जनतेचा पक्ष आहे आणि मी फक्त जनतेसाठीच राजकारणात आलो आहे। कार्यक्रमात उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रवेशाचे मनपूर्वक स्वागत करताना नमूद केलं की निलेश सांबरे यांचं कार्य मी अनेक वर्षापासून पाहत आहे। निलेश जिजाऊचा ठाण्या वाघ आहे। ते ज्या पातळीवर समाजात कार्यरत आहेत त्यांना समाजकार्यातील हिरा म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। अशा नेतृत्वाच्या पक्षात प्रवेश होणं ही संपूर्ण शिवसेनेसाठी अभिमानाची बाब आहे। हा केवळ एक प्रवेश नाही तर समाजकारणातला राजकीय दिशा देणारा ऐतिहासिक क्षण आहे। या प्रवेशामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेला एक नवा ऊर्जास्रोत लाभला आहे। निलेशजींचं व्यक्तिमत्व, त्यांचं काम आणि त्यांच्याबद्दल असलेला विश्वास हे सर्व भविष्यातील राजकारणात परिवर्तन घडवणार आहे। हा पक्षप्रवेश म्हणजे सत्तेचा हव्यास नव्हे तर सामाजिक सेवेच्या व्याप्तीला मिळालेली राजकीय दिशा आहे। आज ज्यांच्यावर लाखो लोकांनी विश्वास ठेवला तेच नेतृत्व आता तुमचं प्रतिनिधित्व विधान भवनात, लोकसभेत करणार आहे। जनतेसाठी लढणारा एक कार्यकर्ता आता तुमच्या हक्कासाठी निर्णय केंद्रात आवाज उठवणार आहे। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे तसेच जिजाऊ संघटनेचे कोकण विभागातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक संघटना म्हणून गेले 17 वर्ष काम करत असताना एका व्यवसायावरती सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याचं काम सुरू होतं, महिला सक्षमीकरणाचं सुरू होतं। आज एका राजकीय पक्षाबरोबर जात असताना शिवसेनेची बी ध्येयोन्नती देत का आलेल्या नडलेल्या आरोग्याची मदत करायची, शिक्षणाची मदत करायची, पोलीस स्टेशनची मदत करायची। आज शासन म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय पक्षाचे प्रमुख आहेत। आम्हाला नक्कीच खात्री आहे का जे अपेक्षित आम्हाला काम पाहिजे त्या कामाला आणखीन गती येईल या बहुत विश्वास आहे। 100% बळकट येईल। जी आता एका मर्यादा होती ती मर्यादा आता अमर्यादप्रमाणे शासनाने बरोबर असल्याने काम येईल। योगायोगाने आरोग्य आणि शिक्षण खाते शिवसेनेकडे आहे आणि शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात मदत होईल। सध्या तरी आमचं टार्गेट आहे 5 वर्ष कोकणला घर घर शिवसेना पोहोचवायची, जिजाऊ पोहोचवायची, ते पोहोचवली जाईल।